नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, माणूस कितीही मोठा असला ना, म्हणजे बुद्धीने म्हणा, पैशाने म्हणा, तरीसुद्धा त्याच्यात जर माणुसकी असेल तरच तो नावाजला जातो. याचंच एक उदाहरण आजच्या आनंदी कट्ट्यावर तुम्हाला देते. दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक या जागतिक दर्जाच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जगभरातून अनेक खेळाडू याच्यामध्ये सहभागी होत असतात. आता ही स्पर्धा जिंकून पदक मिळवण्यासाठी सगळेच खेळाडू खूप खूप मेहनत करतात. पण ही स्पर्धा सुरू असताना, विजयाच्या अगदी जवळ जात असताना अचानक एखादा खेळाडू मध्येच थांबला तर हेनरी पियर्स हा असाच एक खेळाडू. हेनरी रॉबर्ट पियर्स हा ऑस्ट्रेलियन स्कलर होता. आता स्कलर म्हणजे स्कलिंग या खेळामध्ये पारंगत असलेला खेळाडू. आता नेमका स्कलिंग खेळ म्हणजे काय, तर या स्कलिंग खेळामध्ये एक अरुंद पण अशी लांब होडी खेळाडूला पाण्यात चालवायची असते. आणि ही होडी चालवण्यासाठी खेळाडूकडे 1 किंवा 2 पाती दिली जातात. या पात्यांच्या साहाय्यानं खेळाडू ती होडी पुढे पुढे वल्हवत नेतो. जो खेळाडू कमीत कमी वेळात ही शर्यत पूर्ण करतो तो विजयी घोषित केला जातो. ऑलिम्पिक या जागतिक दर्जाच्या स्पर्धेतही स्कलिंगची स्पर्धा आयोजित केली जाते. हेनरी पियर्स हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू. हेनरीला बॉबी पियर्स नावाने ओळखलं जातं. 1920 ते 1930च्या दरम्यानचा हा एक प्रसिद्ध नावाजलेला स्कलर. 1928 सालच्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हेनरी पियर्सनं भाग घेतला होता. आता या स्कलिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला हा किस्सा आहे. या स्पर्धेच्या अगदी सुरुवातीपासून हेनरी सगळ्यांच्या पुढे होता. अगदी अर्ध्या अंतरापर्यंत सुद्धा तो सगळ्यांच्या पुढे होता. आणि चित्र असं दिसत होतं की आता हेनरी जिंकणारच. पण अचानक असं काहीतरी झालं की हेनरीला आपल्या होडीचा वेग कमी करायला लागला. स्पर्धा सुरू असतानाच होडी त्याला थांबवावी लागली. स्पर्धा सुरू असतानाच त्याला आजूबाजूच्या प्रेक्षकांचा आरडाओरडा ऐकू आला. आणि त्याने समोर बघितलं तर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या होडीसमोरून एका बदकाबरोबर त्याची छोटी पिलं ते तळ पार करत होती. आता त्यांना आपण ऑलिम्पिक स्पर्धेत आहोत याची पुसटशी कल्पनाही नव्हती बिचाऱ्यांना. जसं हेनरीनं त्या बदकांना पाहिलं तसं त्याने होडीचा वेग कमी केला. आणि त्याची ही कृती बघून आजूबाजूच्या प्रेक्षकांनी आश्चर्यानं ओरडायला सुरुवात केली. हा ओरडाओरडा हेनरीनं ऐकूनही बदकांना त्याच्या वाटेतून शांतपणे निघून जाण्याची तो वाट बघत बसला. आता याच स्पर्धेमध्ये त्याचा प्रतिस्पर्धी होता विन्सेंट सॉरिन. विन्सेंटही एक उत्तम स्कलर होताच. त्यानं त्याच्या कारकिर्दीत 9 राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. हेनरी बदकांमुळे थांबलाय याचा विन्सेंटनं फायदा घेतला आणि आपली होडी वेगानं पुढे आणली. त्यामुळे आता हेनरीची होडी मागे पडायला लागली. पण थोड्याच वेळात त्या सगळ्या बदकांनी त्याची वाट मोकळी केली. आणि जसा रस्ता मोकळा झाला तसं हेनरीच्या होडीनं पुन्हा वेग पकडला. आता नक्की कोण जिंकणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतानाच हेनरीच्या होडीनं वेग घेतला आणि थोड्याच वेळात त्याची होडी विन्सेंटच्याही पुढे जायला लागली. 1000 मीटर्सच्या स्पर्धेत शेवटी खेळामध्ये संवेदनशीलता दाखवत आपली होडी थांबवूनही हेनरी पियर्स जिंकला. हेनरी विन्सेंटच्या तुलनेत 30 सेकंद आधीच आपल्या स्पर्धेच्या अंतिम ठिकाणी जाऊन पोचला होता. त्याने फक्त विन्सेंटलाच हरवलं नाही तर इतर 8 प्रतिस्पर्ध्यांपेक्षाही कमीत कमी वेळात त्यानं ही शर्यत पूर्ण केली. आणि हेनरीनं फक्त उपांत्यपूर्व फेरीत जिंकली नाही तर अंतिम सामन्यातही तो जिंकला आणि पदक पटकावलं. हेनरी पियर्सची जर संपूर्ण कारकीर्द बघितली ना आपण तर तो एकदाही स्पर्धा हरला नाही. तो असा एक स्कलर होता ज्यानं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये लागोपाठ सुवर्णपदकं पटकावली. पण त्याने फक्त या स्पर्धात जिंकल्या नाहीत श्रोते हो, तर आपल्या माणुसकीनं जगभरातल्या त्याच्या चाहत्यांची मनही जिंकून घेतली. म्हणूनच मी म्हणलं ना की तुम्ही
कर्तृत्वानं, पैशानं, बुद्धीनं कितीही मोठे असाल तरीसुद्धा दुसऱ्याच्या हृदयात आपल्याला तेव्हाच जागा मिळते जेव्हा आपल्यात माणुसकी, संवेदनशीलता असते. बरोबर ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.